बेकायदेशीररित्या देशी बनावटीचा पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणारे रेकॉर्डवरील 2 गुन्हेगार जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी. गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस हवालदार यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी श्रीनिवास कानडे व त्याचे सोबत एक इसम हे देशी बनावटीचे पिस्तूल विनापरवाना जवळ बाळगून महाजन गार्डन, गंगापूर रोड, नाशिक परिसरात येणार आहेत. पोलीस पथक तयार करून त्यांनी प्रमोद महाजन गार्डनचे पाठीमागील गेटचे पूर्व बाजूस चोपडा लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर गंगापूर रोड बाजूकडून चोपडा लॉन्स जवळ 2 इसमांना पकडून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव श्रीनिवास सुरेंद्र कानडे वय 33 वर्ष व मोहित राम तेजवाणी वय 24 वर्ष असे सांगितले. त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीत एकूण 31,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतूस असे हस्तगत करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, संदीप भांड, प्रदीप मजदे, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, रोहिदास लिलके, नाजिम खान पठाण, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार मुख्तार शेख व चालक पोलीस हवालदार सुकाम पवार अशांनी केली आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.